जय श्रीराम मित्रांनो. तुम्हाला तुमच्या मांड्या कमी करायच्या आहे, मांड्याचं फॅट पूर्ण कमी करायचंय, तर आज मी तुमच्यासाठी असे 3 वर्कआउट घेऊन आलो की जे तुम्ही केले तर तुमचे मांड्याचे जे फॅट आहे पूर्णतः निघून जाणार. मांड्याचं फॅट कमी करायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जी आपली एक्सरसाइज मी तुम्हाला सांगणार ती एक्सरसाइज जर तुम्ही डेली केली तर तुमच्या मांड्याचं फॅट आहे म्हणजे जे एकदम जी चरबी आहे ती पूर्णतः निघून जाणार आहे. म्हणून आजचा आपला जो विषय तो पूर्ण बघा. तर मग त्याला सुरुवात करूया. सर्वात पहिले काय करायचं आपल्याला, तुम्हाला सर्वात जास्त त्रास होत असेल, हा जास्त प्रकार लेडीज मध्ये असतो, माझ्या माता भगिनीमध्ये असतो, की त्यांचं जे मांडे असतात त्याच्या जी चरबी आहे जास्त प्रमाणात वाढल्याने त्यांच्या या मांड्या खूप मोठ्या दिसत असतात आणि त्याला चालायला वगैरे फिरायला वगैरे खूप त्रास होत असतो. म्हणून आज मी तुम्हाला एक्सरसाइज सांगणार ती तुम्ही घरच्या घरी करू शकता, ज्याने तुमच्या मांड्याची चरबी आहे ती पूर्णतः निघून जाणार आहे. तर मग चला आजच्या विषयाला सुरुवात करू. सर्वात पहिले मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, उभं राहून द्यायचंय. उभं राहून गेला तुमच्या जो आपला एल्बो आहे त्या लेवल मध्ये तुमचे हाताचे पट्टे ठेवायचे. बरोबर आहे. आता मी फुल पॅन्ट घातली म्हणून तो परफॉर्म करतोय, तर थोडंफार काही चुकी झाली तर तेवढं बघून घ्या. शॉर्ट पॅन्ट मध्ये ते परफेक्ट जमतात. तर सुरुवात करायची आहे की तुमचा गुडघा आहे या हातापर्यंत आणायचे, हात खाली नाही जाऊ द्यायचे, एल्बोच्या लेवल मध्ये आणायचं. या पद्धतीने करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता माझी फुल पॅन्ट आहे म्हणून ते वरती जास्त माझे पाय जाऊन नाही राहिले. शॉर्ट पॅन्ट राहिले असते तर मी तुम्हाला प्रॉपर अजून करून दाखवलं असतं. तर तुम्हाला तुमचे हे गुडघे हे हाताच्या पंड्याला टच करायचे. हे तुम्हाला कमीत कमी 50 करायचे. दिवसभरात तुम्हाला 50 करायचे. तुमची जशी स्ट्रेंथ वाढते, ताकद वाढते, तर हळूहळू तुम्हाला 50-50 चे 3 सेट करायचे. याला म्हणतात हाय नी. हे केल्याने तुमचं जे मांड्याचा मागचा भाग असतो, हॅमस्ट्रिंग म्हणतो, तिथला फॅट ते पूर्णतः कमी होत जाईल आणि ही म्हणजे पुढल्याचं फॅट सुद्धा कमी व्हायला लागले. ही झालं पहिली एक्सरसाइज. आता दुसरी एक्सरसाइज काय माहिती का मित्रांनो, दुसरी एक्सरसाइज आपल्याला लेग स्विंग करायची. लेग स्विंग कशी आहे, कमरेवर हात ठेवायचे, कमरेवर हात ठेवला आणि या पद्धतीने करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे मी एका पायावर केलं, असं दुसऱ्या पायावर सुद्धा करायचंय. हे जर तुम्ही केलं मित्रांनो तर तुमचं पूर्ण ओव्हरऑल मांडीचं जे फॅट आहे हे पूर्णतः कमी होऊन जाणार आहे, पूर्णतः चरबी निघून जाणार आहे. तर मी हा एका पायावर केला, आता दुसऱ्या पायावर करायचंय. भरपूर जणांना एकदम बॅलन्स करता येणार तर त्यांनी एक राऊंड झाला असं झालं फिरवून तर पाय टच करू शकता, पण हळूहळू तुम्हाला बॅलन्स करायला लागत नाही. लगेच दुसऱ्या पायावर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ही झालं दुसऱ्या पायावर स्विंग द्या. तर हे तुम्हाला करायचे, हे मी तुम्हाला 50 करायचे. एका पायावर तुम्ही 10-10चे 5 करा, दुसऱ्या पायावर 10-10चे 5 करा. तुम्हाला बॅलन्स जमत नसेल तर या पद्धतीने स्विंग द्यायला पाय टेकून घ्या, पण पंजा टेका, पुन्हा टाच टेकू नका. हे तुम्हाला या पायावर 10-10चे 5 करायचे, या पायावर 10-10चे 5 करायचे, 50 करायचे. हा तुमची स्ट्रेंथ वाढत जाईल, तसं तुम्हाला एक्सरसाइज वाढत जायची. आता तिसरी एक्सरसाइज आहे स्पॉट जॉगिंग. तुम्हाला बाहेर जायची गरज नाही, घरच्या घरी तुम्हाला करायचंय. मॅट लावायची, मॅटवर घ्यायचंय, पोझिशन घेऊन घ्यायचंय. या पद्धतीने थोडं बँड होऊन द्यायचंय, नी पण थोडे बँड करायचे. या पद्धतीने पोझिशन घेतली तर स्टार्ट करायचं. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता मी 20 पर्यंत केले. तुम्ही 20-20चे 5 सेट करा, 100 करा. स्ट्रेंथ नसेल 10-10चे 5 करा, 50 करा. पण जशी ताकद वाढत जाईल तर तुम्ही वाढवत जायची. तुमच्याकडे जेवढे जास्त होईल तेवढे करा. याच्याने काय होणार आहे, ओव्हरऑल तुमच्या मांडीचं जे चरबी पूर्णतः निघून जाणार आहे. याला म्हणतो स्पॉट जॉगिंग. जेवढी स्पीडली करणार तेवढं मांड्यासोबत तुमच्या ओव्हरऑल बॉडीचे सुद्धा फॅट कमी व्हायला लागून जाणार आहे. स्पॉट रिडक्शन होणार नाहीये, मांड्यासोबत तुमच्या ओव्हरऑल बॉडीचे सुद्धा फॅट निघून जाणार आहे. म्हणून हे एक्सरसाइज आहे, हाय लेग स्ट्रेंथ, स्पॉट जॉगिंग, या तिन्ही एक्सरसाइज एकदम परफेक्ट करा. 100% रिकव्हरी. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर मला कमेंट करा, म्हणजे त्याच्यावर तुमचं लगेच सोल्युशन देऊन देईल. तर मित्रांनो हा आजचा आपला विषय होता. आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.